नमस्कार मंडळी, खूप खूप मनापासून स्वागत आहे सुपर फूड हॅक्स बाय मनीषा या माझ्या चॅनलमध्ये। तर आज आपण गृहिणी ना उपयोगी पडतील अशा 50 किचन टिप्स बघणार आहोत। तर व्हिडिओ पूर्ण फुल वॉच करा आणि नवीन असल्यास चॅनलला अवश्य सबस्क्राइब करा अशा छान छान किचन टिप्स आणि नवनवीन रेसिपी बघण्याकरिता। तर पहिली टिप आहे, उकडलेल्या भाताला फ्रीजमध्ये ठेवल्यास चव वाढते। दुसरी टिप, पाणी गरम करून पाणी घातल्यास डाळ पटकन शिजते। तिसरी टिप, लसूण आलं किसताना थोडा मोठा घातल्यास पेस्ट चांगलं चिकटतं। चौथी टिप, बटर किंवा तेल गरम केल्यावरच मसाला टाका, ॲरोमा जास्त येतो। पाचवी टिप, पनीर मऊ राहण्यासाठी थोडं दूध घाला। सहावी टिप, मूठभर साबुदाणा धुवून 30 मिनिटे भिजवा, त्यामुळे लवकर पचतो, साबुदाणा हलका होतो। सातवी टिप, भाज्यांना तळताना थोडा मीठ घातल्यास क्रंची होतात। आठवी टिप, झणझणीत पापड बनवायचे तर मग गरम तवा तेलावर थोडा सोडा घाला। नववी टिप, कांदा सोनेरी होण्यासाठी कांदा हळूहळू तळा। दहावी टिप, टोमॅटो लिंबाचा रस शेवटी घालायचा, फ्रेश टेस्ट येते। अकरावी टिप, मांस म्हणजेच मटण, चिकन किंवा फिश मॅरिनेट करताना दही प्लस मसाला मिक्स करा, टेंडर होतो। 12वी टिप, भाजी शिजवताना झणझणीत राहण्यासाठी ढवळून शिजवा, उकडून नाही। 13वी टिप, अंडी पटकन उकडायची असतील तर थोडं मीठ पाण्यामध्ये घाला। 14वी टिप, फ्रीजमध्ये कांदा लसूण मिक्स केल्यास ओडोर कमी होतो। 15वी टिप, पोह्याला चवदार बनवायचे, थोडा बटर किंवा मग चवीनुसार मीठ घाला। 16वी टिप, रोटीसाठी आटा मऊ ठेवायचा, थोडं तेल किंवा दही मिसळा। 17वी टिप, मसाला जास्त चवदार लागल्यास थोडं दूध दही घाला। 18वी टिप, भाजी उकडताना थोडा साखर घातला तर कलर झणझणीत येतो। 19वी टिप, भात ठेवल्यावर स्टक होतो, थोडं तेल किंवा बटर मिक्स करा। 20वी टिप, कढई गरम केल्याशिवाय तेल टाकू नका, जास्त चिकटत नाही। 21वी टिप, पाणी गरम करून शिजवलेली भाजी झणझणीत राहते। टिप नंबर 22, भाजी चवदार व्हावी म्हणून शेवटी हळकुस लोणचं किंवा लिंबाचा रस घाला। टिप नंबर 23, वाटलेल्या मसाल्याला ॲरोमा वाढवायचा आहे, मग थोडं तेल गरम करा आणि मसाला टाका। टिप नंबर 24, सूप बनवताना भाज्या मोठ्या साईज मध्ये कापल्यास टेक्स्चर चांगला राहतो। टिप नंबर 25, पास्ता चांगला शिजवायचा आहे, पाणी बऱ्यापैकी गरम ठेवा आणि मीठ टाका। टिप नंबर 26, चहा फटाफट तयार करायचा आहे, मग पाणी आधी उकडा, मग दूध टाका। टिप नंबर 27, तूप गरम करूनच हलके भाज्या टाका, फ्रेग्रन्स वाढतो। टिप नंबर 28, आवडीनुसार खाऊ घालून शिजवलं तर भाजी चवदार होते। टिप नंबर 29, झणझणीत वडे पकोडे बनवायचे, तेल नीट गरम करा। टिप नंबर 30, सूप रस बनवताना मीठ शेवटी टाका,
टेस्ट फ्रेश राहतो। टिप नंबर 31, पोहा हलका फ्लफी राहावा यासाठी शिजवलेला पोहा हलक्या हाताने ढवळा। टिप नंबर 32, कांदा टोमॅटो स्लाइस करताना नाईफ शार्प ठेवा, टिअर्स कमी पडतात, म्हणजे चाकूची धार तेज ठेवा। टिप नंबर 33, फ्रूट सॅलड क्रंची हवा तयार करून लगेच सर्व करा, आधीच कापून नका ठेवू। टिप नंबर 34, भाजी छान कलरवाज दिसावी, रंगीत दिसावी म्हणजेच लाल मिरची पावडर आणि टर्मरिक योग्य प्रमाणात टाका। टिप नंबर 35, उकडलेली भाजी गोडसर हवी, मग थोडी साखर घाला। टिप नंबर 36, पापड तिखट हवे, शेवटच्या वेळेस रेड चिली पावडर स्प्रिंकल करा। टिप नंबर 37, भाजी झणझणीत राहावी, भाजी ढवळून कुक करा, उकडून नाही। टिप नंबर 38, लिंबाचा रस लगेच टाकू नका, उकडून ॲरोमा कमी होतो। टिप नंबर 39, अंड फोडताना शेल फ्रॅगमेंट पडू नये म्हणून फ्लॅट सरफेसवर फोडा। टिप नंबर 40, चहा मऊ राहावा म्हणजे चांगला व्हावा यासाठी दूध गरम करून टाका, उकडून नाही। टिप नंबर 41, कढी सूप मध्ये तेल फ्लोटिंग नको, थोडं गरम पाणी मिक्स करा। टिप नंबर 42, पोह्याला सॉफ्ट आणि फ्लफी ठेवायचे, भिजवून लगेच वापरा। टिप नंबर 43, रस सूप मध्ये वेजी क्लंक्स टिकवायचे, गरम पाणी उकडून घाला। भाजी सूप झणझणीत राहावी म्हणून कुक कमी वेळ करा। टिप नंबर 45, रोटीसाठी सॉफ्टनेस हवा, डो नीट करा, रेस्टिंग होऊ द्या म्हणजे पीठ भिजवून काही वेळ ठेवा। टिप नंबर 46, कढई पॅन स्टिक होऊ नये यासाठी नॉनस्टिक किंवा थोडं तेल गरम करा। टिप नंबर 47, फ्रूट ज्यूस फटाफट तयार करायसाठी गाजर बीट सफरचंद मिक्सचर मध्ये मिक्स करा। टिप नंबर 48, पोहा उपमा टेस्ट वाढवायचा असेल तर थोडा बटर रोस्टिंग पीनट्स घाला। टिप नंबर 49, सूप कढी फ्लेवरफुल हवी, हर्ब्स किंवा मग कोरिएंडर शेवटी टाका। टिप नंबर 50, भाजी सूप लांब ठेवायचे, एअर टाईट म्हणजे जास्त दिवस टिकवायचे असेल तर एअर टाईट कंटेनर मध्ये ठेवा आणि फ्रीज मध्ये ठेवा। संपूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल तुमचे मनापासून धन्यवाद। अशा छान छान किचन टिप्स बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा। सुपर फूड हॅक्स बाय मनीषा। वरील व्हिडिओ आणि किचन टिप्स तुम्हाला आवडले असल्यास तुमच्या फॅमिली फ्रेंड सोबत शेअर करा आणि लाईक सुद्धा करा। सोबतच चॅनलवर नवीन असल्यास चॅनलला सबस्क्राईब करा अशा छान छान रेसिपी पाहण्यासाठी आणि किचन टिप्स बघण्यासाठी। तर भेटूया पुढील व्हिडिओमध्ये, तेव्हापर्यंत स्वस्थ राहा, काळजी घ्या तब्येतीची, हेल्दी फूड खात राहा आणि पॉझिटिव्ह थिंकिंग ठेवा।